श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कथा. श्रीधर ब्राह्मणाची पोटदुखी बरी झाली. श्रीधर नावाचा एक ब्राह्मण कर्नाटकात राहत होता. तो पोटदुखीच्या आजाराने बेजार झाला होता. त्याने अनेक वैद्याची औषधे घेतली, पण काही फरक पडला नाही. म्हणून तो गाणगापूरला गेला. तेथे जाऊन त्याने काही दिवस श्री दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा केली. एक दिवस त्याला पोटदुखीचा खूप त्रास झाला. पहाटे पहाटे त्याला श्री दत्त महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले, श्रीपुरीच्या झाडाच्या पानाचा रस काढून त्यात सुंठ आणि सैंधव्य घालून त्या मिश्रणाचे 3 दिवस भक्षण कर. त्याने पोटदुखी थांबेल. सकाळी त्याला जाग आल्यावर श्रीपुरीचे झाड शोधू लागला, पण श्रीपुरी कुठल्या झाडाला म्हणतात हेच कळेना. गावकऱ्यांनाही काही सांगता येईना. त्या रात्री पुन्हा त्याला स्वप्नदृष्टांत झाला आणि स्वप्नात दत्तप्रभूंनी सांगितले की अक्कलकोटला जा. तेथे श्री स्वामी समर्थ आहेत. ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील. श्रीधर ब्राह्मण सकाळी अक्कलकोटला जायला निघाला. 2 दिवसांनी अक्कलकोटला येऊन पोचला. श्री स्वामी विहिरींच्या जवळच्या कट्ट्यावर बसले होते. तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, या, आम्ही तुमचीच वाट पाहत बसलो होतो. त्याने स्वामींना वंदन केले. लगेच स्वामी म्हणाले, अरे, लिंबाच्या झाडाला श्रीपुरीचे झाड म्हणतात. अक्कलकोटात श्रीपुरीचे खूप झाडे आहेत. त्याचा पाला घेऊन रस काढ आणि त्यात सुंठ आणि सैंधव्य घाल. ते मिश्रण 3 दिवस घे. 3 दिवसांनी तुला पूर्ण बरे वाटेल. त्याने ते औषध घेतल्यावर त्याची पोटदुखीची व्याधी पूर्णपणे बरी झाली. आपल्या गावाला जाऊन त्याने श्री स्वामींची लीला सर्वांना सांगितली. तेव्हापासून तो स्वामीचा परमभक्त झाला.